अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून 5.5 तास चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीत एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकरांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी चौकशीचं स्वागत करत काही सवाल उपस्थित केले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत। बहीण प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता रुपाली चाकणकरांची देखील चौकशी करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणात एसआयटीनं रुपाली चाकणकरांची 5.5 तास कसून चौकशी केली। 3 दिवसांपूर्वी एसआयटीनं चाकणकरांना नोटीस पाठवली होती। दरम्यान यानंतर रुपाली चाकणकर नाशकात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत। रुपाली चाकणकर या खरातच्या शिवनिका संस्थांच्या विश्वस्त होत्या। या प्रकरणात त्यांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। चौकशीत एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी चाकणकरांवर प्रश्नांची सरबत्ती केली। अशोक खरात सोबत कधीपासून संपर्कात होतात? शिवनिका संस्थेवर विश्वस्त असताना तुम्हाला या सर्व गैरप्रकारांची माहिती होती का? अशोक खरात सोबत आर्थिक संबंध आहेत का? अशोक खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ कधीचे आहेत आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? इतर राजकीय नेते मंडळी कोणाच्या सांगण्यावरून मंदिरात येत होती? शिवनिका संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरू होते का? खरातचे आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक अकाउंटमधून झाले आहेत? हे सर्व प्रश्न चाकणकरांना एसआयटीने विचारल्याचं बोललं जात आहे। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन। दरम्यान या चौकशीचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी स्वागत केलं। तसंच चाकणकरांसोबत असलेल्या वकिलांवरूनही दमानी यांनी काही सवाल केले आहेत। चौकशीसाठी वकिलांची गरज काय असा सवाल अंजली दमानी यांनी केला। त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे। अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील। तर माझी एसआयटीला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा। चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल। आणि हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उघडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। रुपाली चाकणकरांच्या चौकशीवरून अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधलाय। रुपाली चाकणकर यांची चौकशी होऊ नये यासाठी सुनील तटकरेंनी प्रयत्न केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। की रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। अशोक खरात सोबत पूजा करतानाचे रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आले होते। या प्रकरणात अनेकांनी रुपाली चाकणकरांवर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती। दरम्यान अखेर एसआयटी कडून खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी करण्यात आली आहे। जे कुणी असतील किंवा ज्यांची नावं आले असतील, ज्यांच्यावर थोडासा डाऊट घेण्यासारखे असतील, अशा सर्वांची चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकरांचं जे नाव आलेलं आहे त्यामुळं शंकीची सुई त्यांच्याकडे गेली होती। एसआयटी नेमलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे त्या चौकशीतला एक भाग आहे। आणि रुपाली चाकणकर यांचे या विषयासंदर्भातले संदर्भ, त्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टी याकरिता तपासाची आवश्यकता एसआयटीला वाटली असेल आणि म्हणून त्याकरिता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवलेलं असावं। अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवलंय। या प्रकरणात त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता।
आता याच प्रकरणात पहिल्यांदाच त्यांची चौकशी झाली असून SIT कडून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आलाय. सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक.